अयोध्येमध्ये कशी तयारी सुरू आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आता अवघे काही क्षण राहिलेले आहेत आणि आपण आता जर माझ्या पाठीमागे परिस्थिती पाहिली तर अगदी फुलांच्या रोषणाईने हा संपूर्ण परिसर जो आहे तो न्याहाळून निघालेला पाहायला मिळतोय। आकर्षक अशी फुलांची सजावट संपूर्ण या राम मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेली पाहायला मिळते आणि याच फुलांच्या आकर्षणामुळे एक वेगळं रूप अयोध्या नगरीचं पाहायला मिळतंय आणि दुसरीकडे पोलिसांची जी आहे ती सुरक्षा व्यवस्था अगदी कडेकोट असल्याचं चित्र कालपासून जे आहे ते अयोध्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर पोलिसांवरती खूप मोठी जबाबदारी आहे। अतिशय संवेदनशील भाग हा संपूर्ण अयोध्या नगरी बनलेली आहे आणि उद्याच्या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये, उद्याचा कार्यक्रम अतिशय सुव्यवस्थितपणे पार पडावा यासाठी ही संपूर्ण काळजी घेतली जाते। तर दुसरीकडे अयोध्येतील संपूर्ण रस्ते जे आहेत ते अशा प्रकारे भगवेमय झालेले पाहायला मिळत आहेत। प्रत्येक घरावरती जो आहे तो अशा प्रकारचा भगवा झेंडा सध्या अयोध्येमध्ये पाहायला मिळतोय आणि याच भगव्या झेंड्याच्या माध्यमातून जे आहे ते रामलल्लांचं नव्याने स्वागत त्यांच्या भव्य दिव्य मंदिरामध्ये केलं जातंय आणि यासाठीची लागणारी संपूर्ण तयारी आपल्याला पाहायला मिळते। अगदी बुलेट प्रूफ जॅकेटसह ही सगळी पोलीस यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे। आपल्या लाडक्या रामलल्लांचं भव्य दिव्य मंदिरामध्ये आगमन होतंय आणि याची प्रतीक्षा जी आहे ती गेल्या कित्येक दशकं ही सगळी मंडळी करत होती आणि त्यांचा तो महत्त्वाचा दिवस म्हणजे 22 जानेवारीचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दिवस जवळ आलेला आहे आणि जवळ आल्यानंतर त्याची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला आलेली पाहायला मिळते। देशभरातील जवळपास 7,000 VIP नागरिक जे आहेत ते या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांची व्यवस्था व्यवस्थितपणे करावी, त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी जी आहे ती सध्या शेवटच्या टप्प्यामध्ये काळजी घेतलेली चित्र जे आहे ते अयोध्येमध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन नित्यानंदसह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।